अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ 700 श्लोकी या ग्रंथाचे पारायण आपण कसे करायचे. आता आषाढी एकादशी येणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, वर्षभरामध्ये सगळ्यात मोठी जी एकादशी असते ती म्हणजे आपली आषाढी एकादशी असते. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जी काही सेवा करत असतो ती पूर्णत्वाला जात असते. म्हणून तुम्ही ह्या एकादशी पासून आपल्याला प्रखर पितृदोष जो आपल्याला लागलेला असतो तो दूर करण्यासाठी आपण या पवित्र ग्रंथाचे पारायण करायचे असते. आपला जो व्हिडिओ झालाय त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आपला प्रखर पितृदोषासाठी या ग्रंथाचे पारायण करावे. पण पारायण करत असताना काही नियम असतात का, आणि ते नियम आपण पाळून हे पारायण करायचं आहे. आता कशा पद्धतीने करावं, आपण संकल्प करावा का, किंवा आपण ब्रह्मचर्या पाळावी का, एका ठिकाणी बसावं का, बरेच त्या गोष्टी असतात आणि ह्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात. किंवा हा ग्रंथ कुठे मिळत असतो, तर हे प्रश्न जे असतात त्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की पितृदोष म्हणजे काय. बऱ्याच लोकांच्या घरात पितृदोषामुळे बघा संतती होत नाही, काही मुला मुलींचे लग्न जमत नाही, अगदी सगळं व्यवसाय आहेत, पगार पाणी सगळ्या गोष्टी आहेत, तरी देखील लग्न जमत नाही. हे सुद्धा एक पितृदोषाचं लक्षण असतं. रिपोर्ट नॉर्मल आहेत सगळे काही, तरी सुद्धा संतती होण्यासाठी प्रॉब्लेम येत असतो, संतती होत नाही, हा सुद्धा पितृदोषाचं एक लक्षण असतं. तसेच वारंवार आपली मुलं जे असतात ते चिडचिड करणं, ऐकत नाही, अशा गोष्टी घडत असतात आपल्या घरामध्ये. किंवा ते चिडतात एकदम आणि उलटून सुलटून उत्तरं देत असतात. अशा गोष्टी ज्या घडत असतात तेव्हा तो पितृदोषाचं लक्षण मानलं जातं. ठीक आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. किंवा मग आपण घरात जे धान्य भरत असतो ते पुरत नाही, किती काबाड कष्ट करत असतो तरी सुद्धा आपल्याला महिना भरत नाही तोपर्यंत पैसे संपत असतात. जुगाड आपण करतो तरी देखील पैसा संपत असतो. हे सगळे पितृ आपल्याला, ते बोलतो ना, आपल्याला शांती लागू देत नाही, ते त्रास देतात, कशा कोणत्या ना कोणत्या रूपात देत असतात. आजारपण सतत असतं, पैसा सगळा येतो, सगळं आपण म्हणतो या महिन्याला 5,000 बाजूला काढू, पण कोणतरी आजारी पडतं अचानक आणि नंतर 5 काय 10,000 आपल्याला दवाखान्यात भरावे लागतात. तर या गोष्टी ज्या असतात या पितृदोषाचे लक्षणं असतात. आणि पितृ कोणत्या प्रकारे आपल्या हातातून घेतील ते सांगता येत नाही. तर ते पितृदोष आपल्याला श्रीकृष्णांनी स्वमुखातून सांगितलेलं एकच या पृथ्वी तलावर, किंवा सांगितलेलं जे आहे ना, तो उपाय म्हणजेच काय, स्वमुखातून श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. पितृदोषाचा उपाय म्हणजे भागवत ग्रंथ, भगवद्गीता स्वमुखातून श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे अर्जुनाला. तीच भगवद्गीता आपण एवढी वाचू शकतो का? नाही, खूप मोठा ग्रंथ आहे. आता अधिक मास वगैरे राहिला तेव्हा आपण पूर्ण ग्रंथ, रोज एक अध्याय, 18 अध्याय असतात बरोबर भगवद्गीतेमध्ये, रोज एक अध्याय करू शकतो. खूप मोठे अध्याय आहेत त्याचे, कारण मी केलेला आहे तो अधिक मध्ये, त्यामुळे सांगेल. पण एवढा ग्रंथ आपल्याला शक्य आहे का एका दिवसामध्ये? कारण आता वेळेअभावी, वेळ कुणाजवळ नाही एवढा वेळ बसायला एका ठिकाणी. त्यामुळे आपल्याला गुरु माऊलींनी दिंडोरी प्रणित या केंद्रामधून हा ग्रंथ जो आहे हा आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ छोटा 700 श्लोकी, याच्यामध्ये 12 स्कंद म्हणजे 14 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. ठीक आहे, या ग्रंथाचं पारायण आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची असते. एकादशी आपण का करत असतो? भगवान विष्णूंची सेवा असते. हे श्रीकृष्णांचे म्हणजे अवतार आहे, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा, विष्णूंची सेवा आपल्या घरात जर केली तर आपले प्रखर पितृदोष जे असतात ते कमी होण्यासाठी मदत होते. आता तुम्ही काय कराल, एक एकादशी केली की गेली एकादशी, पुढच्या 6 महिन्यात पुढची एकादशीला करू, तर नाही. कुठलीही सेवा करत असताना त्यामध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं असतं. तुम्ही या एकादशीला सुरुवात करू शकतात. या एकादशीला तर करायचंच आहे तुम्हाला, कारण ही खूप मोठी एकादशी, हे लक्षात घ्या. या एकादशीला करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू ठेवा. एका महिन्यात 2 एकादशी येत असतात, तर तुम्ही दोघी एकादशींना करा, वेळ काढा, नक्कीच होईल तुमच्याकडनं. एका बैठकीत करायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर मी पुढे सांगते तुम्हाला कसं करावं. तर नक्कीच या ग्रंथाचं पारायण करा. जवळजवळ तुम्हाला सांगणे 5-6 महिन्यानंतर काय बदल घडतो ते तुम्ही स्वतः मला सांगा.
महिन्यामधून फक्त 2 दिवस तुम्हाला या ग्रंथाची सेवा करायची. तुम्हाला जमत नाही कुठली नारायण नागबली किंवा ही तिथी ही विधी ते सांगितलेलं आहे, नाही जमत आहे, वेळ नाही, तर घर बसल्या तुम्ही ही सेवा चालू करा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. ठीक आहे. तर या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचंय. आता एकादशीच्याच दिवशी करायचं आहे हे लक्षात घ्या. एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करा. 12 ते 12:30 मध्ये केली तरी सुद्धा चालते. त्या कालावधी फक्त दत्त महाराजांची सेवा करत नाही. ठीक आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा. आता आपण या ग्रंथाचे अध्याय कसे पठण करायचे. सर्वप्रथम तुम्हाला त्या दिवशी ज्या दिवशी आपण सेवा करणार आहोत, आता बसलो आपण आसनावरती, नमस्कार करा. देवघरासमोर आपण हे म्हणजे पाठ वगैरे मांडायची गरज नाही. देवघरासमोर बसून आपण तिथे पूजा करायची, ग्रंथाचे पूजन करावे आणि त्यानंतर नमस्कार करावा आणि नंतर आपण सुरुवात करायची. सुरुवातीला सर्वप्रथम स्वामीस्तवन आपल्याला म्हणायचंय. आता बघा, तुम्हाला संकल्पित जर करायचं असेल तर तुम्ही संकल्प पण करू शकतात, पण त्यामध्ये संख्या जर तुम्हाला बोलायची असेल संख्या सुद्धा तुम्ही बोलू शकतात. तुमची इच्छा. तुम्ही मग 11 एकादशा करा, 21 करा, यथाशक्ती 108 एकादशा करू शकतात. तुम्हाला वाटतंय करायचे तसं करा, किंवा मग यथाशक्ती म्हणा व तुम्ही तुमच्याकडून जेवढ्या एकादशा होतील तशा तुम्ही करू शकतात. काही हरकत नाही. पितृदोष मुक्तीसाठी किंवा यासाठी मी करत आहे असं सुद्धा करू शकता. नाही पितृदोष म्हणजे काही संकल्प नाही केला तरी सुद्धा चालेल. तुम्ही फक्त एकादशीला पारायण केलं तरी सुद्धा त्याचा फळ मिळत असतं. ठीक आहे. त्यामुळे नियम सारखेच असतात, काही नाही. फक्त तुम्हाला सांगेल, संकल्प जर तुम्ही संख्या बोलली तर तेवढे तुम्हाला पारायण करायचेच आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. या पद्धतीने आता तुम्ही वाचन करायला बसला तर वाचन करत असताना सर्वप्रथम तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचंय. स्वामीस्तवन म्हटल्यानंतर तुम्हाला आधी आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचंय. गायत्री मंत्र, जो गायत्री मंत्र आहे बघा, ह्या ग्रंथामध्ये सर्व काही दिलेलं आहे आपल्याला. जो कोणी हा ग्रंथ घेईन ना त्यांना सांगेल की यामध्ये सगळं काही आपल्याला दिलेलं असतं. त्यामुळे घाबरायचं काम नाही की मला समजेल का, मी करू का. तर सर्वप्रथम स्वामीस्तवन आपल्याला म्हणायचं आहे. स्वामीस्तवन म्हटल्यानंतर त्यानंतर एक वेळा गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणायचंय आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ, कारण गुरु विना कुठलीही सेवा आपल्याला फलित जात नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र एक माळ जप करायचा आहे. 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मंत्र आपण जेव्हा आपण कुठल्या सेवेला सांगण्यात येतो तर ती सेवा आपल्या फलित जाण्यासाठी सांगतात. लवकर आपली सेवा जी असते ती फलित जात असते किंवा देवांचरणी अर्पण होत असते. म्हणून गायत्री मंत्र हा आपल्याला 24 वेळा म्हणायचा आहे. आणि एक विष्णू गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र जो आपला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तो म्हटला तरीही चालेल. तो एक माळ म्हणायचा आहे. एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचा आहे आणि एक वेळा स्त्री सूक्त म्हणायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे अध्याय आहेत त्या अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे. अध्याय हे 14 आहेत, 12 स्कंद आहेत, पण 14 अध्याय जे आहेत ते पूर्ण पठण करायचे आहेत. ठीक आहे. या पद्धतीने वाचनाची पद्धत राहील. एका बैठकीत तुम्हाला पूर्ण करायचे. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येत आहे, लहान मुलं आहेत, मला जमणार नाही एका बैठकीत, तर 2 बैठकीत करू का. ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. तशा पद्धतीने करा, तुम्हाला जमेल. कारण या ग्रंथाला पठण करण्यासाठी 2-2.5 तास लागतात. आधीच सांगते. आता प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा असतो, त्यामुळे जास्त पण कालावधी लागू शकतो. म्हणून तुम्ही अर्धे अर्धे करून केले तरी चालेल. आणि नंतर सराव झाला म्हणजे एका बैठकीत एक ग्रंथ म्हणजे एक पारायण पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने करा. फक्त तुम्हाला सांगेल की एकादशीच्या दिवशीच पूर्ण करायचा प्रयत्न करा. पूर्ण ग्रंथाच्या म्हणजे एक पारायण पूर्ण करायचा. 14च्या 14 अध्याय एका दिवसामध्ये होतील असा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. आता बऱ्याच लोकांना देवघरासमोर बसायला होणार नाही, काय करू ताई, मग मी टेबल खुर्चीवरती बसू शकते. हा, बसू शकतात, काही हरकत नाही. तुम्हाला सेवा करायची, दिवा प्रज्वलित करावा, टेबल खुर्ची घ्या, पायाखाली आपण आसन टाकावं, फक्त पाय जमिनीवर ठेवू नका आणि तशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात. दिवा वगैरे प्रज्वलित करावा, धूप दीप दाखवायची, या पद्धतीने करा. साधी आणि सोपी सेवा आहे, पण तुम्हाला सांगेल खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे. खूप सुंदर असा ग्रंथ आहे हा. या ग्रंथामध्ये खूप मोठी ताकद आहे आपली. तुम्हाला सांगेल भगवद्गीता अशी आहे की म्हणजे त्याचं कुठेच जोड नाहीये त्या ग्रंथाचं. म्हणून त्याचं छोट आवृत्ती जी आहे ती आपली गुरुमाऊलींनी तयार केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगेल या ग्रंथाचं नक्कीच तुम्ही प्रखर पितृदोष जर असेल त्या पितृदोषाला निवारण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. आणि या ग्रंथाचे पारायण तुम्ही या एकादशी पासून सुरू करा. नक्कीच 6 महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल. तुमचे काम असे मार्गी लागतील, तुम्हाला समजणार नाही. कुठल्याही गोष्टी असू द्या तर ते आरामात तुमची पूर्ण होतील. फक्त सेवा सोडू नका.
मासिक धर्म आला, सुत्तक आलं, तेवढी सेवा करायची नाही, कारण आपण कुठल्याच सेवा त्या काळामध्ये करत नाही. तो स्किप जाऊ द्या एकादशी. पुढची एकादशी जी येईल त्या एकादशीला करावा. काही मनात शंका घेऊ नका. नियम वगैरे काय असतात जसं मी तुम्हाला सांगितलं, एका बैठकीत करा, 2 बैठकीत केलं तरी चालेल. ब्रह्मचर्या त्या दिवशी पाळायची आहे, ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी आपण मांसाहार करतच नाही, त्यामुळे तो प्रश्न येतच नाही नियमाचा. या पद्धतीने करा. उपवास करता आला तर उपवास नक्कीच करायचा आहे. नाही उपवास करता आला तर सात्विक भोजन घ्या. पण मी सांगेल एकादशीचा उपवास केला तर अतिउत्तम ठरेल. आणि नाही करता आलं तर मग सात्विक भोजन तुम्ही करायचं आहे. या पद्धतीने जेवण करून मी वाचलं तर चालेल का? जेवणाच्या आधी चालेल, काही हरकत नाही. जेवणाचा आणि वाचनाचा काही त्याच्यात संबंध नाहीये. करता आली तर तेवढं स्मरण विष्णूंचं त्या दिवशी करायचंय आपल्याला. या ग्रंथामध्ये आरती देखील दिलेली आहे. भगवान विष्णूंची आरती जी आहे ती सुद्धा यामध्ये दिलेली आहे. नंतर संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाची सुद्धा आरती दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आहे. घाबरू नका, आरामात तुम्ही करू शकतात. आणि खरंच सांगते, या ग्रंथाचा खूप खूप प्रभाव पडत असतो आपल्या आयुष्यात, म्हणून नक्कीच करा. फक्त सातत्य आपल्या सेवेमध्ये आपल्याला ठेवायचंय. ठीक आहे. चला, मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.